हा ट्रायपॉड आपल्याला आवडला, त्यामुळे आपण ऑनलाईन खरेदी केला. अडचणीच्या ठिकाणी हा मिनी ट्रायपॉड आपण फार सुंदर असं ब्लॉगिंगसाठी वापरू शकतो. मॅक्झिमम 3 किलो वेट ते उचलू शकतो. तर याची ₹500 किंमत होती ऑनलाईन, तर मला ₹50 डिस्काउंट भेटला होता. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही फार चांगले असाल. तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण की आपण ऑनलाईन फ्लिपकार्टवरून डिजिटेक कंपनीचं आपण मिनी ट्रायपॉड मागवलेला आहे. तर त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ आपण आज करणार आहे. तर कशा पद्धतीने त्यामध्ये मटेरियल येतं, कशा पद्धतीने त्याचा यूज होतो, तर त्याची प्राइस काय आहे सध्या, अशा पद्धतीचा संपूर्ण व्हिडिओ हा आपण ब्लॉगमध्ये करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर स्टार्ट करूया आपण व्हिडिओला. तर भावांनो, अशा पद्धतीचा हा बॉक्स येतो ट्रायपॉडचा. तर डिजिटेक फ्लेक्झिबल मिनी ट्रायपॉड असे लेबल आहे तेवढं. तर त्याचा मॉडेल नंबर आहे DTR 320. तर अशा पद्धतीने हा बॉक्स येतो आणि त्यामध्ये मॅक्झिमम 3 किलो वेट ते उचलू शकतो. तर 3 किलो म्हणजे तुमचा जर कॅमेरा मोठा असेल तर तो कॅमेरा याच्यामध्ये फिट होऊ शकता. तसे त्याची हाईट आहे 270 mm. त्यानंतर 320 mm पर्यंत फोल्डेड हाईट आहे त्याची. तर वेट आहे 0.380 याचं वेट आहे. तर त्यानंतर बॉल हेड येतं त्याच्यामध्ये. तर हेड विथ क्विक रिलीज प्लेट येते त्याच्यामध्ये. तर फ्लेक्झिबल लेग्स येतं. तर कोल्ड शो माउंट आपण याला करू शकता. तर त्यानंतर वाईड कंपाऊंड त्याच्यामध्ये येतं आणि युनिक अँगल ग्रिप्स यासाठी हा ट्रायपॉड आहे. तर सुरू करूया आपला अनबॉक्सिंग व्हिडिओ. तर अशा पद्धतीने बॉक्स आहे. तर बॉक्स आपण खोलूया. बॉक्स खोलल्यानंतर अशी एक बॅग येते त्याच्यामध्ये. एक कॅरी बॅग आपण बनवू शकतो. तर अशा पद्धतीने एक दोरी येते, ती आपण अशा पद्धतीने आपण पाठीवर अडकू शकतो, जेणेकरून आपल्या हातात ती लागणार नाही. अशा पद्धतीने एक लॉक येते त्याला. तर लॉक आपण खोलू शकतो, ते लॉक करू शकतो. तर यामध्ये हा आहे आपला मिनी ट्रायपॉड. तर फार सुंदर आणि मोठा हेवी दिसत आहे. जसे आपण पैसे दिले तसा हा ट्रायपॉड मला वाटतो. तर खूप मजबूत आणि फार चांगला असा ट्रायपॉड दिसतो. तर हा आहे ट्रायपॉड. याच्यामध्ये हे तुम्हाला मटेरियल येतं. याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा फिट करायचा असेल, मोबाईल फिट करायचा असेल, किंवा आपला गोप्रोचा कॅमेरा छोटासा तो फिट करू शकतो. तर अशा पद्धतीने त्याला बॉल केज येते या ठिकाणी. अशा पद्धतीने तुम्ही त्याला मोबाईलला किंवा इतर साहित्याला कशा पद्धतीने आपण 360 डिग्रीमध्ये आपण त्याला मूव्ह करू शकतो. अशा पद्धतीने त्याला लॉक किट दिलेला आहे. फार मजबूत आहे. तरी या ठिकाणी तुम्हाला लेवल टूब दिलेली आहे. तर या लेवल टूबचं कारण की तुमचा मोबाईल योग्य अँगलला फिट झालाय का नाही ते लेवल टूब दाखवते. तर यानंतर एका छोट्याशा कॅरी बॅगमध्ये तुम्हाला मोबाईल बसवण्यासाठी एक किट दिलेलं आहे. अशा पद्धतीचं किट आहे. तर आपण बघूया सर्व साहित्य जोडून. तर अशा पद्धतीने हा आपल्या ट्रायपॉडचा जो आपण मोबाईल फिट करू शकतो, तर त्याचा हा मटेरियल आहे ते आपण फिट करूया. अशा पद्धतीने स्क्रूमध्ये आपण त्याला फिट करून घेऊया. अशा पद्धतीने आपण त्याला फिट केलेला आहे आणि हा बॉल आहे आपण त्याला स्ट्रेट करूया. त्यानंतर हे मोबाईलचं जे आपलं किट आहे ते मोबाईलचं किट आपण या ठिकाणी स्क्रूमध्ये आपण बसवूया. अशा पद्धतीने आपण किट फिट केलेलं आहे. तर फार सुंदर असं ट्रायपॉड दिसत आहे. त्याच्यामध्ये मोबाईल कशा पद्धतीने फिट केला जातो हे तुम्हाला मी दाखवतो. तर हे जे किट आहे, तर यामध्ये अशा पद्धतीने आपण मोबाईल बसवू आणि थोडंसं वर उचलून मोबाईल अशा पद्धतीने आपण फिट करू शकतो. तर एकदम फिट झालेला आहे मोबाईल, काही हलत नाही, काय होत नाही. तर भावांनो, मिनी ट्रायपॉड यूज करण्याचं कारण की जे आपण गाडीवर ब्लॉगिंग करतो, तर आपला गाडी चालवायची का आपण ब्लॉगिंग करायचं यासाठी फार तकलीफ होते. तर यासाठी आपण गाडीच्या हँडलला हा मिनी ट्रायपॉड अडकू शकतो. तर अशा पद्धतीने आपण एक कशाही पद्धतीने आपण त्याला अडकू शकतो. जर सेल्फी स्टिक असेल तर थोडासा प्रॉब्लेम होतो गाडी चालवायची का कोणी. तर आपण तुम्ही जर एकटं जर ब्लॉगिंग करत असाल तर हा मिनी ट्रायपॉड फार योग्य पद्धतीने काम करेल. फार सुंदर आणि मजबूत असं मिनी ट्रायपॉड आहे हे. अडचणीच्या ठिकाणी हा मिनी ट्रायपॉड आपण फार सुंदर असं ब्लॉगिंगसाठी वापरू शकतो. तर भावांनो, याची मी मागवली तर याची ₹500 किंमत होती ऑनलाईन. तर मला ₹50 डिस्काउंट भेटलं. तर ते मला ₹450 भेटलं होतं. तर
सध्या त्याची किंमत वाढलेली आहे. कारण सेल चालू असल्यामुळे मी मागवलं होतं. तर भावानं कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटला सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच तुमची काही शिक्षण असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.